विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहात प्रवेश केल्यानंतर मिळणारे फायदे आणि सोयी सुविधा याबद्दल माहिती बघणार आहोत. मी विद्यार्थी मित्र प्रवीण भेमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर ते दिसतच असेल बघा. प्रवेशाचे फायदे कुठे शासकीय वसतिगृहात आणि विद्यार्थ्यांना कुठल्या सोयी सुविधा मिळतात ते आपण बघून घेऊत, कारण मी बरेच वर्ष शासकीय वसतिगृहाचा काय होतो विद्यार्थी असं होतो. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, हे AI ने जनरेट केलेलं म्हणजे शासकीय वसतिगृहाची इमारत वेगवेगळ्या पद्धतीची आहे बघा. इथे तुम्हाला प्रवेश केल्यानंतर काय काय मिळतात ते इथे तुम्हाला दिसत पण आहे आणि ते आपण काय करून आता बघून घेऊ. बघा, उपलब्ध सोयी सुविधा काय असतात बघा. शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे विजन होतं की आर्थिक वंचिततेअभावी जे विद्यार्थी म्हणजे काय आहे आर्थिक डिसेबल आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे जे पैशाने वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ही संकल्पना मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांनी त्यांच्या लोककल्याणकारी राज्यामध्ये राबवली आणि त्यानंतर संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती आपल्याला दिली. तर बघा इकडे काय उपलब्ध सोयी सुविधा काय आहेत, तर मोफत निवास तुम्हाला मिळतो बघा, मोफत निवास ठीक आहे. त्याच्यानंतर पौष्टिक आहार सुद्धा मिळतो. समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये अद्याप पण विद्यार्थ्यांना काय होतंय की तिथेच जेवण दिलं जातं वसतिगृहामध्ये ठीक आहे. स्वच्छ पाण्याची व्यवस्था असते, स्वतंत्र अभ्यासिका सुद्धा असते. आता वसतिगृहामध्ये स्वतंत्र स्टडी रूम आहेत, म्हणजे आमच्या वेळेपासूनच आहेत पण आता ते अजून प्रशस्त झालेले आहेत. वाचनालय व संदर्भ पुस्तके सुद्धा तुम्हाला काय होतात शासकीय वसतिगृहामध्ये काय होतात मोफत उपलब्ध होतात. आता आता म्हणजे आता इतकं पुढे गेलं आहे हॉस्टेल की त्याच्यामध्ये संगणक व इंटरनेटची सुविधा सुद्धा तुम्हाला काय होते तिथल्या वसतिगृहाच्या उपलब्धतेनुसार काय आहे ते विद्यार्थ्यांना मिळतं बघा. त्यानंतर स्वच्छता गृहे व स्नानगृहे हे सुद्धा प्रशस्त आहेत. समाज कल्याणची हॉस्टेल आता शासकीय बिल्डिंग ह्या खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत. सुरक्षता व शिस्तबद्धता म्हणजे वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला तर तुम्हाला एक सुरक्षितता प्राप्त होते. आर्थिक सुरक्षितता असतो, भावनिक असो मानसिक असो, किंवा शिस्तबद्ध वातावरण तुम्हाला मिळतं, कारण वेगवेगळे मुलं वसतिगृहात येतात आणि त्याच्यामध्ये काय होते की वेगवेगळ्या जिल्ह्याचे मुलं आणि हुशार मुलं एकत्र येतात. त्याच्यामुळे काय होते स्वयंशिस्त आणि सुरक्षितता प्राप्त होतेच, पण काय होते की त्यांना विद्यार्थ्यांची काय होते त्या भागातील विद्यार्थी आल्यामुळे काय होते की वेगवेगळे कल्चर शिकायला मिळतं किंवा वेगवेगळ्या भाषेचे आपल्याला काय होते आपण परिचित होतो. त्यानंतर बघू, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम सुद्धा होत असतात. आमचे सुद्धा काय व्हायचे स्नेहसंमेलनं व्हायचे ठीक आहे. मार्गदर्शन व समुपदेशन वेळोवेळी होते. जर बऱ्याचदा वसतिगृहात मी सुद्धा आता मार्गदर्शनासाठी आणि समुपदेशनासाठी जात असतो. जेव्हा महामानवांच्या जयंत्या पुण्यतिथ्या असतात त्यावेळेस प्रामुख्याने मार्गदर्शन व समुपदेशन सुविधा सुद्धा काय होतात वसतिगृहात आहेत ठीक आहे. त्यानंतर वीज प्रकाश व इतर मूलभूत सुविधा ह्या चांगल्या प्रमाणात आहेत ज्या, आणि जेवणही आता चांगल्या प्रमाणात मिळतं, म्हणजे चांगल्या प्रकारचं मिळतं. स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी सुद्धा उपलब्ध आहे. स्पर्धा परीक्षेचे संपूर्ण पुस्तकं तुम्हाला काय म्हणतात वसतिगृहातच अवेलेबल आहेत, त्याच्यात तुम्हाला वाचायचं आहे, रीडिंग रूममध्ये जाऊन वाचायचे आहे. तर ह्या उपलब्ध सोयी सुविधा आहेत. परत मी याच्यामध्ये तुम्हाला एक नाही दिलेला आहे, तुम्हाला वसतिगृहात म्हणजे आता प्रत्येक वसतिगृहात असेल नसेल पण बऱ्याच वसतिगृहात जिम सुद्धा विद्यार्थ्यांसाठी काय आहे मोफत आहे आणि त्याची अवेबिलिटी प्रत्येक वसतिगृहात आहेच ठीक आहे. तर त्याच्यामुळे या सोयी सुविधा काय आहे तुम्ही शासकीय वसतिगृहात समाज कल्याणच्या जेव्हा प्रवेश मिळवता त्या तुम्हाला संपूर्ण मोफत मिळतात. प्रवेश सुद्धा याच्यामध्ये काय आहे मोफतच आहे. तुम्हाला संपूर्ण प्रवेशापासून संपूर्ण गोष्टी काय आहे मोफत मिळतात. मग काय आहे तुम्हाला निर्वाह भत्ता सुद्धा मिळते, ते मी याच्यामध्ये दिलेलं नाही आहे, पण निर्वाह भत्ता आमच्या वेळेस 800 रुपये होता, कदाचित आता तो त्याच्यात वाढ झालेली असेल ठीक आहे. म्हणजे प्रतिमाह असा विद्यार्थ्यांना ह्या संपूर्ण सोयी सुविधा आणि त्यासकट निर्वाह भत्ता सुद्धा मिळतो. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धतीच्या वसतिगृहात काय आहेत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला दिसत असेल की विद्यार्थ्यांना कुठले फायदे होतात, ज्यावर मी बोलत होतो की वसतिगृहाचे फायदे काय आहेत. एक तर संघटन चांगलं होतं, विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून जमतात, हुशार विद्यार्थी एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये काय होते त्यांच्या अभ्यासामध्ये सुधारणा होते. वेगवेगळे हुशार विद्यार्थी एकत्र आल्यामुळे त्यांच्या स्पर्धा वाढते आणि चांगल्या प्रकारे तो विद्यार्थी काय करतो स्वतःला डेव्हलप करतो ठीक आहे. मी पण गावाकडून आलो तर तितकंसं मला काही माहिती नव्हतं, परंतु शासकीय वसतिगृहामध्ये आल्यानंतर मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या, सिनियरकडून शिकायला मिळाल्या. तेव्हा चालायचं थोडं सिनियर ज्युनियर ठीक आहे. तर बघा आता विद्यार्थ्यांना होणारे फायदे म्हणजे शिक्षणासाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण तुम्हाला वसतिगृहात प्राप्त होतं. निवास व भोजनाचा खर्च
तुम्हाला काय होतो, संपूर्ण निवास मोफत आहे आणि भोजन सुद्धा मोफत आहे. म्हणजे खर्च हा समाज कल्याण विभागच तुम्हाला करतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे काय होते, सोपे होते. म्हणजे तो काय आहे, त्याला राहण्याचा आणि संपूर्ण खर्च जो आहे तो लागतच नाही ना. ठीक आहे, फक्त त्याने एकदा प्रवेश मिळाला त्याला वसतिगृहात, जोपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला कुठलाही खर्च लागत नाही. त्यानंतर नियमित अभ्यासाची सवय लागते वसतिगृहामध्ये. स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी योग्य तयारी करता येते, कारण इथे रीडिंग रूम उपलब्ध आहेत, चांगल्या प्रशस्त अभ्यासिका उपलब्ध आहेत. जिथे नव्हत्या तिथे म्हणजे ज्या मी वसतिगृहात होते तिथे तिथल्या विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे काय केल्या, रीडिंग रूम तयार केले आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याच आता शासनाने म्हणजे चांगल्या चांगल्या अभ्यासिका त्या वसतिगृहामध्ये काय आहेत, उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. जे विद्यार्थी गावाकडून येतात, म्हणजे मी स्वतः वसतिगृहाचा विद्यार्थी असल्यामुळे आज म्हणजे माझं स्किल हे सगळं इन्हान्स झालेलं आहे. बघा, शिस्त व स्वावलंबन वाढते. स्वतःचे कामे जवळपास आपण करायला शिकतो वसतिगृहात असल्यामुळे. ठीक आहे. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे व्यक्तिमत्व विकास सुद्धा काय होतो. म्हणजे मी आधी बोलायला खूप घाबरायचो, पण वसतिगृहात वारंवार स्टेजवर संधी मिळत असल्यामुळे काय झालं, मला सुद्धा व्यक्तिमत्व विकासामध्ये वसतिगृहाचा खूप फायदा झाला. ग्रामीण व दुर्बल भागातील म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक कुठल्याही म्हणजे समुदायाचा विद्यार्थी आला तरी त्याला समान संधी काय होते त्याच्यामध्ये उपलब्ध होते. पालकांवरील आर्थिक भार कमी होते. म्हणजे जे पालक गरीब आहेत, जे आर्थिक संपन्न नाही आहेत, ते आपल्या पालकाला इथं मोफत शिक्षण देऊ शकतात. म्हणजे त्यांचा आर्थिक भार कमी होतो आणि तो योग्य शिक्षण आपलं मोफत पूर्ण करू शकतो. गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याच्या करिअरच्या संधी मिळते. म्हणजे ज्या शिक्षण संस्थेमध्ये तो प्रवेश करेल आणि ते शहरात असल्यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरातले महाविद्यालय गुणवत्तापूर्ण असतात आणि चांगली असतात. मोठे मोठे महाविद्यालय शहरातच असतात. त्यामुळे त्यांना या सगळ्या सोयी सुविधा आणि याचे फायदे विद्यार्थ्यांना होत असतात. ठीक आहे. त्यामुळे त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा, आता शासकीय वसतिगृहाचं महत्त्व काय आहे आपल्या म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये, तर ते आपण बघूया. बघा, शासकीय वसतिगृहाचे महत्त्व म्हणजे काय होतं, आपल्याला त्याचे फायदे. शिक्षणाची समान संधी विद्यार्थ्यांना मिळते. ठीक आहे. आणि शासनाचा हा सुद्धा हेतू आहेच. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक बचत होते, संपूर्ण पालकाचे पैशांची बचत होते आणि योग्य प्रकारे आपण शिक्षण पूर्ण करू शकतो. सुरक्षित निवासस्थान आहे, म्हणजे निवासाची एकदम भारी व्यवस्था शासकीय वसतिगृहामध्ये असते. गुणवत्तापूर्ण अभ्यासाचे वातावरण निर्माण होते. मी तुम्हाला सांगितलं की जे विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात नंबर लागतो ते वेगवेगळ्या भागात इथं असतात. जास्तीत जास्त म्हणजे पर्सेंट घेऊन म्हणजे ज्यांना जास्त टक्के असतात ते विद्यार्थी येतात. हुशार विद्यार्थी एकत्र आल्यामुळे काय होतो की गुणवत्तापूर्ण अभ्यासाचे वातावरण त्याच्यात निर्माण होते. विद्यार्थ्याचा त्यामुळेच काय होतं, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. ठीक आहे. स्पर्धा परीक्षा व करिअरसाठी खरं तर मजबूत पाया निर्माण होतो. आज आम्ही स्पर्धा परीक्षेतून म्हणजे नोकरीवर लागलो तर यामध्ये वसतिगृहाचा वाटा खूप मोठा आहे असं मी समजतो स्वतः व्यक्तिशः. त्यामुळे शासकीय वसतिगृहाचे महत्त्व होते. लीडरशिप शासकीय वसतिगृहाने तयार केलेली आहे. त्याच्यातून अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीवर मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत. जे विद्यार्थी मुळात वसतिगृहाचेच होते. तर या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला काय होतात, फायदे शासकीय वसतिगृहाचे होतात. त्यामुळे जे विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी शासकीय वसतिगृहात प्रवेश करणार आहे त्यांनी हे माहीत असावं, तुम्हाला संपूर्ण पौष्टिक आहार मोफत आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी नाश्ता, मग जेवण, त्याच्यानंतर रात्री परत जेवण, म्हणजे असा प्रकारचा तुमचा शेड्यूल असतो. आणि हे त्या वेळेत भेटत असल्यामुळे तुमच्यामध्ये शिस्तबद्धता एक प्रकारची येते. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय होतो, शासकीय वसतिगृहात प्रवेश केल्यानंतर काय होतो, फायदा होतो. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, सुरक्षित निवास, शॉर्टमध्ये पाहून टाकू, पौष्टिक भोजन मिळतं, अभ्यासिका, इंटरनेटची सुविधा, सुरक्षा व शिस्त, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम वेगवेगळे राबवले जातात. हे सगळे फायदे काय होतात, समाज कल्याणच्या वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला मिळतात. ठीक आहे. शिक्षणासाठी अनुकूल वातावरण, आर्थिक भारात म्हणजे पालकांच्या आर्थिक भारात मोठी बचत होते, व्यक्ती विकासात चालना मिळते, उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी वसतिगृह हे खूप फायदेशीर आहेत. हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल. सुरक्षित निवास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया म्हणजेच काय आहे, शासकीय वसतिगृह आहेत. तर ही माहिती तुमच्यापर्यंत यावी, वसतिगृहाचं महत्त्व तुम्हाला माहीत व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ
ला तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जे विद्यार्थी नवीन असतील. ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, पोहोचवा, जेणेकरून मला असेच व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.